पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे तिकडे. तिथे पोहोचायचं आहे. आपण प्लॅटो कव्हर अप केलेला आहे पण मगाचपासून पाऊस पडत नव्हता. आता जोराचा पाऊस सुरू झाला आहे. आपल्यासाठी चॅलेंज आहे. नमस्कार मित्रांनो, माय सेल्फ अभिषेक विलास हातकांबेकर फ्रॉम ट्रेक ट्रॅव्हल कॅमेरा ॲक्शन. आणि आज आपण सकाळची पहिली ट्रेन पकडून आलो आहे भिवपुरी स्टेशनला आणि एक्सप्लोअर करणार आहोत गारबेट प्लॅटू. तर आज बघणार आहोत चॅलेंजेस काय काय आहेत, किती वेळ लागते आणि ट्रेल कसं आहे, ट्रेकिंगला किती वेळ जाईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. तर मागे स्टेशन आहे आणि इथून आपण सरळ चालत आलेलो आहोत. असं बघू शकतात. हे लँडमार्क लक्षात ठेवा, एक बिल्डिंग लागेल तुलसी लँडमार्क म्हणून. आता इथून आपण सरळ जाऊन राईड घेणार आहोत. 5 मिनटं लागतील. त्याच्यानंतर बाजार लागणार आहे, तिथून आपल्याला इझिली कळेल. तर आपण तिकडून आलेलो होतो. महाराजांची मूर्ती इथे बघू शकतात आणि हा गेट आहे. तर इथून आपली सुरुवात होते. तर रस्ता विजिबल आहे. तुम्ही कुणालाही विचारलं तर कोणी सांगेल तुम्हाला, काही एवढं टफ नाही आहे. गावकरी इकडचे तुम्हाला सांगतात जर तुम्ही कुणाला विचारपूस केली तर. आपण इथून सरळ सरळ चालत होतो. आता इथून राईट मारून इथून सरळ सरळ चालत जाणार आहे. तर आपण चालत चालत आलो इथवर आणि तुम्हाला ते मंदिर स्टेशनपासून पण विजिबल आहे. म्हणजे काही कन्फ्युजन असेल तर ते मंदिर दिसेल तुम्हाला. ओके, तर आपण इथून सरळ सरळ चाललो आहे आता. आणि मला खरोखर तुम्हाला हा व्ह्यू दाखवायचा होता, जो धूम लेकचा व्ह्यू आहे. मस्त आणि अप्रतिम आहे खरोखर. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. इथे मी 10 मिनटं तरी थांबेन कमीत कमी, कारण ही जागा खूपच चांगली, अप्रतिम आणि निवांत आहे. हे बघा ना, इथे आम्ही थांबणार आहोत. इथे आपण थोडा एक 10 मिनटं थांबणार आहोत या जागेवरती. हे बघा. आणि मग आपल्याला इथून कंटिन्यू करायचं आहे हा ब्लॉग. तर 5 मिनटाच्या विश्रांतीनंतर पुढे भेटूया. तर 5 मिनटं आपण इथे विश्रांती घेतलेली आहे. आता आपण कंटिन्यू करतो आहे. ट्रेल बघू शकता, हाच आहे ट्रेल. बघूया आता काय डिफिकल्टीज आणि काय चॅलेंजेस येतात आपल्याला. पावसामुळे तर थोडं होईल आपल्यासाठी डिफिकल्ट, पण आपल्याला लेकच्या साईडूनच रस्ता जातो आहे, ट्रेल जातो आहे, तोच फॉलोअप करायचा आहे. माझा पण फर्स्ट टाईम आहे तर एक्सप्लोअर करतो आहे मी. विचारत चाललो. इथे अप्रोच करू शकतात तुम्ही. मी वीकडेला आलो आहे. युजली तुम्ही वीकेंडला याल तर क्राऊड भेटेल, कारण मी विचारलं तर वीकेंडला क्राऊड असतो इथे. वीकडेला आल्यामुळे भेटतात लोक, पण तेवढी नाही, फारशी तेवढी नाही भेटत आहे. त्यामुळे त्या जागेचा आनंदही घेता येतो आहे मला.
आणि एक्सप्लोअर करता येते. तर बघू शकता हा असा ट्रेल आहे आपला. पण इथून चालत आलेलो आहोत. छोटासा आणि सुंदर वॉटरफॉल लागलेला आहे आपल्याला. छोटासा आणि सुंदर वॉटरफॉल लागलेला बघू शकतात तिथे. आणि ही पायवाट आहे. तर असं चालता चालता तुम्हाला छोटे छोटे धबधबे लागण्याचे चान्सेस आहे. जर पाऊस नाही, आज पाऊस असता तर अजून मजा आली असती. होपफुली पाऊस पडेल. हा बघा, हा डॅम बघू शकतात तुम्ही लोक. पाऊस पडला तर अजून ह्याची सुंदरता वाढणार आहे. नक्कीच ह्याची सुंदरता वाढेल. तर बघूया. ही बघा, तर आपण तिथून असे फिरत 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 इथून असे गोल इथे आलेलो आहोत. आता आपल्याला तसं जायचं आहे. तर हे फिरायलाच 45 मिनिट्स जातात, त्याच्यावरतीच जातात. मोर दॅन 45 मिनिट्स जातात आपल्याला हे फिरायलाच. त्याच्यामुळे वेळ जातो. पण जी पायवाट आहे ती सॉर्टेड आहे. कन्फ्यूज होण्याचे खूप कमी चान्सेस आहे, खूप कमी. म्हणजे झालात तरी परत तुम्ही हे बॅक टू द रूट येऊ शकतात, बॅक टू ट्रेल येऊ शकतात. काही एवढं टफ नाही आहे. आणि ही अशी पायवाट आहे. आणि ठिकठिकाणी अशी तुम्हाला लांब दुकानं दिसतात. मला एक दुकान दिसते, तर त्याच्यामुळे पण आयडिया येते की हां, तिथूनच जायचं आपल्याला. पूर्ण डोंगराला धुक्याने घेरलेलं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. तर पाऊस पडला तर मजाच येणार आहे. पण जरी नाही पडत आहे तरी बऱ्यापैकी वातावरण झालेलं आहे. अरे बापरे, अजून एक छोटासा आणि सुंदर वॉटरफॉल आपल्याला दिसलेला आहे. आणि थकवा दूर. हा वॉटरफॉल, असे छोटे छोटे वॉटरफॉल दिसतात तर थकवा दूर होऊन जातं आणि खरोखर खूप चांगलं वाटतं. तर इथे थोडं फ्रेश होईन मी आता. 5 मिनटं फ्रेश होणार आहे मी. बघू शकतो की या पाण्यात थोडं तोंड वगैरे धुणार आहे. थोडं 5 मिनटं इथेच निवांत, जसं आपलं ठरलेलं असतं की एक चांगली जागा भेटली तर तिथे 5 मिनटं त्या जागेला न्याय द्यायचा बसून. समोर डॅम, डोंगर आणि इथे वॉटरफॉल. तर एक 5 मिनटं आपण इथे निवांत बसणार आहोत. त्याच्यानंतर परत ट्रेकला सुरुवात करणार. आपण आपलं इथे थांबून झालेलं आहे. इथे 5-10 मिनटं थांबलेलो. आता परत ही पायवाट आहे, तर आपण कंटिन्यू करतो आपल्या प्रवासाला. 10 मिनटं माझी गेले तिकडे निवांतपणाने मी थांबलेलो. फ्रेश झालो, थोडा चांगलं वाटलं आहे. थोडं डाऊन वाटत होतं चालल्यानंतर ह्युमिडिटीमुळे आणि थोडं डिहायड्रेट झालेलं.
तर आता परत ट्रेकला स्टार्ट करतोय. तर थोडी एनर्जी आहे. आता थकवा अजून जाणवलेला नाही, तर अजून आपण अर्धा तास 1 तास चालू आणि वाटलं तर परत रेस्ट घेऊ. कारण पूर्ण इथे ग्रीनरीज आहे, तुम्ही बघू शकता असं. आणि इथूनच जायचं आहे ना, लाईक तुम्हाला चालता चालता गावकरी भेटतात. म्हणजे जास्त नाही, पण एक अर्ध्या तासांनी किंवा एक अंतरावर गावकरी भेटतात तुम्हाला. तर त्यांना विचारून तुम्ही कन्फर्म करू शकतात की बरोबर रस्त्याने जात आहात की नाही. ते 2 वॉटरफॉल लागले आहेत. अजून एक वॉटरफॉल दिसतो मला पुढे. तर पुढे अजून एक वॉटरफॉल दिसतो आहे. तर बघूया तिथे गेल्यानंतर तोही एक्सप्लोअर करू. पायवाट सध्या तरी इझी आहे, काही टफ नाही. 1 तास झाला आहे, पण आपलं 1 तास होऊन गेला आहे. आपण सुरुवात केलेली 8 वाजता, पण व्हिडिओ शूट करता करता त्याच्यामुळे वेळ गेलेला आहे आपला. बाकी ट्रेल आहे, म्हणजे डेंजरस नाही आहे आत्तापर्यंत तरी. आहेत काही जणं भेटत आहेत, काही पुढे गेले, काही पुढे गेले आहेत. असे मध्ये मध्ये लोक भेटत आहेत. तर त्यांच्यावर माझी कन्व्हर्सेशन सुरू आहे. त्यांना अप्रोच करतो आहे मी मध्ये मध्ये. तर आपल्याला ग्रुप भेटलेला आहे एक, कॉलेज स्टुडंट्स आहेत. एक्सपेक्टेड नव्हतं, पण ते लोक पुढे वॉटरफॉलला भेटले मला. तर त्यांना मी जॉईन केलेलं आहे. आता सोबतच चाललो आहे. तर तो एक तिथे एक वॉटरफॉल आहे, तो बघा तो दिसतो. तर आपण या साईडने चाललो आहे. असे नदीच्या कडेकडेने चाललो आहे. आपल्याला 1.5 तास झालेला आहे कंटिन्यू आपण चालतो आहे. थोड्या अंतरावर रेस्ट घेतल्याने आपण चालतो. 1.5 तास झालेला आहे आपल्याला. आणि इथे थोडा टाइम स्पेंड करणार आहोत आपण. ते मस्त वॉटरफॉल आहे. स्वतःसोबत कपडे दुसरे कॅरी केलेले, एक टी शर्ट आणि एक हाफ पॅन्ट. मला माहिती होतं इथे धबधबा लागतो, तर आता या धबधब्याचा आनंद घेणार आहे. बघू शकता इथे धबधबा. तर एक 15 ते 20 मिनटं इथे मस्त निवांतपणाने आंघोळ करणार आहे मी. आता त्या धबधब्याची मजा घेतो.
तर इथे आपली अंघोळ झालेली आहे आता. धबधब्याखाली मी चांगला टाईम स्पेंड केलेला आहे. कपडे चेंज केलेले ओले आहेत, पण ऊन असल्यामुळे मी चेंज करणार नाही, सेम कपडे ठेवणार आहे. कारण मे बी वरती गेल्यावर थोडं डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस आहेत आणि सुकूनही जाईल, जरा वातावरण वेगळं आहे. तर निरोप घेतो आता इकडचा. आणि दुकानं बघू शकतात बंदच आहे, तर आपण इथून असं सरळ जाणार आहे. तर मी पुढे तुम्हाला जॉईन करतो, व्हिडिओ आपला पुढे जॉईन. आता इथे पण बघू शकतात पूर्ण चढ आहे. तर इथे थकायला जास्त होणार आहे. म्हणजे एक प्लॅटूनंतर धबधबा लागतो आणि त्या धबधब्यानंतर कंटिन्यू स्टीप आहे. जेव्हा सोलो ट्रेक करतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तुम्हाला. हां, पावसापासून अपेक्षा होती, पण पाऊस काय पडलेला नाही आहे. ते बघा चढ आहे हा पूर्ण, बघू शकतात तुम्ही लोक. हां, आणि किती वेळ लागणार आहे माहिती नाही आहे. एक गावकरी भेटलेले, त्यांनी सांगितलं अजून 1 ते 1.5 तास लागणार आहे. आणि वातावरण पाऊस नसल्यामुळे आणि वातावरण असं असल्यामुळे थकवा अजून जाणवेल आपल्याला, ऑलरेडी जाणवतं आहे. तर हे आंब्याचं झाड एक लँडमार्क आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर आफ्टर वॉटरफॉल आंब्याचं झाड लागतं आहे तर समजून जावा की तुम्ही बरोबर चालल्यात. बरोबर चालल्यात तुम्ही. तर हे लक्षात ठेवा, हे झाड असं मी थोड्या अंतरावर एक लँडमार्क सांगत जाईन तुम्हाला, जेणेकरून जर तुम्ही याल तर तुम्हाला लक्षात राहील आणि हरवण्याचे कमी चान्सेस आहेत. त्याच्यामुळे हरवण्याचे खूप कमी चान्सेस होतील. थोडं स्टीफ आहे पण चढच आहे कंटिन्यू. हाफ पॅन्ट आपण चेंज केल्यामुळे डिसॲडव्हान्टेज असं आहे की मच्छर चावत आहेत. हाफ पॅन्ट आहे आपली, शॉर्ट आहे. शॉर्ट्स असल्यामुळे मच्छर चावत आहेत. आणि थकवा तर जाणवतोय, पण मध्ये मध्ये हे असं सुंदर दृश्य दिसल्यावर थकवा थोडा गायब होतो. बऱ्यापैकी गायब होतोय, थोडा काय बऱ्यापैकी गायब होतोय. तर थोडं पुढे आल्यानंतर पायवाट आपली छोटी होते आणि चिखल आहे. इथून रिस्क आहे थोडं, बघू शकतात दरी आहे आणि असं चिखल आहे. तर इथून आपल्याला काळजी घ्यायची आहे, सांभाळून चालायचं आहे एकदम. हे बघा चिखल आहे, असं जागेवरती चिखल आहे. आणि ही खोल दरी आहे. तर इथे याल तर पायवाट खूप छोटी आहे. तर इथे काळजी घ्यायची आहे तुम्हाला चालताना.
खाली बघून चालायचं आहे. थोडं रिस्की आहे. आपण इथून जाणार आहोत वरतून, आणि इथून पण रस्ता होता असा, पण थोडा तो स्लिपरी होता, त्याच्यामुळे आपण तिथून नाही गेलो. शक्यतो जिथे जिथे होईल तिथे तिथे आपण रिस्क नाही घेणार आहोत. बघा, म्हणून आपण काळजी घेत आहोत. थोडं खाली स्लिपरी आहे, म्हणून खालून न जाता आपण इथून वरतून चालत आहोत अशी. तर 2.5 ते 3 तासानंतर मी थांबत आलो आहे, म्हणून मला जास्त वेळ लागला आहे. बघू शकता ही वाडी आहे, वाडी लागले, सागाची वाडी नाव आहे या वाडीचं. तर आपण इथे विचारणार आहोत आता पुढचा रस्ता कसा आहे ते. गावकऱ्यांना विचारणार आहोत, वाडीतल्या गावकऱ्यांना आता विचारणार आहोत की पुढचा रस्ता कसा आहे. दुकानं अजून तरी नाही आपल्याला चालू दिसलेत कुठेच. ते बघूया, गावात काही दुकानं चालू दिसली तर थोडं मी खायला येईल, कारण बऱ्यापैकी भूक लागले आता. 2-3 तास झाले खाऊन, 3 तास झालेत खाऊन मला, त्याच्यामुळे थोडी भूक लागली आता. कारण अजून मला वाटतं बऱ्यापैकी 1 तास जाईल अजून ट्रेक करायला. बघूया, विचारूया. आणि मग बघा, ही वाडी आहे, ही पूर्ण वाडी डोंगरावरती. दादा, गार्बेज पॉइंट सर, दुकान है? ठीक है, हाँ धन्यवाद दादा. तर मी विचारलं, हाँ ठीक आहे, चालेल. तर ते गावकरी काका आहेत, त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. बघूया भेटतंय का दुकान. तर एक दुकान भेटलं आपल्याला, जे बंद होतं, पण बाजूलाच त्यांचं घर असल्यामुळे आपल्याला स्नॅक्स भेटला. आता मी स्नॅक्स आणि पाण्याची बॉटल एक घेतले. तुम्ही बघू शकता तिथे हेच घर आहे, ते आपल्याला भेटलं. आणि आता इथून जायचं आहे. थोडेसे खाल्ले आहेत, मला चिप्स भेटले ॲक्च्युली. चिप्स आणि पाण्याची बॉटल मी विकत घेतले. होपफुली वरती नाही लागणार. रस्ता त्यांनी सांगितले आपल्याला. तर सागाच्या वाडीपासून हा रस्ता आपल्याला नेतोय गारबेट प्लॅटूकडे. जर तुम्ही इथे आलात तर गावकऱ्यांना विचारू शकतात. आणि जर एखादं दुकान तुम्हाला मिळालं तर तिथून काहीतरी नक्की विकत घ्या.
पाण्याची बॉटल किंवा चिप्स काहीतरी विकत घ्या, कारण ते एवढं चांगलेपणाने रस्ता सांगतात, मदत करतात. तर थोडं तुम्हीही करू शकतात, हीच विनंती. तर वाडीतनंच रस्ता आहे, तुम्हाला गारबेट प्लॅटूला जाण्यासाठी सागाच्या वाडीतनंच रस्ता आहे. आणि गावकरी कॉपरेटिव्ह आहेत, म्हणजे तुम्ही विचारलं तर डायरेक्शन बरोबर सांगतात ते लोक. आणि इथे खानावळ पण आहे, म्हणजे जर तुम्हाला खायचं असेल, दुपारी तुम्हाला उशीर होतोय, आज आपल्याला 11 वाजलेत, कदाचित 11-12 वाजता जर तुम्हाला भूक लागते तर इथे खानावळ आहे. 2-3 घरात मी बॅनर बघितलेत, लावलेत त्यांनी. तर तुम्हाला पिठलं भाकरी, व्हेज थाली, नॉनव्हेज थाली असं भेटेल जर तुम्ही सांगितलं. पण थांबावं लागेल त्याच्याआधी, अट अशी आहे की त्याच्याआधी थांबावं लागेल. तर पावसामुळे पूर्ण चिखल झालं. तर आपण चालतो अजून, आणि आपल्याला पोचायचं आहे असं जायचं सरस. आणि हा प्लॅटू तर अजून 1 तास लागण्याची शक्यता आहे. गावकरी बोलल्यात 1 ते 1.5 तास अजून जाईल, जर कंटिन्यू ट्रेक केला तर. आणि थांबलो, जर रेस्ट घेतली तर अजून वेळ आपला वाया जाणार आहे. आपल्यासोबत आहेत स्टुडंट्स, 1-2 ग्रुप आहेत मागे आणि पुढे. त्याच्यामुळे चालता बोलता एक बऱ्यापैकी डिस्टन्स कवर केलेलं आहे. तर आपला बऱ्यापैकी ट्रेक झालेला आहे आता. साधारण आपल्याला अजून 30 ते 40 मिनटं जातील कंप्लीट करायला, वरती पोचायला. इथे पोचायचं आपल्याला आता. हे बघताय तुम्ही, हे जाता आणि आपण आलेलो हा लेक बघताय तुम्ही, इथून सुरुवात केलेली. तर कदाचित तुम्हाला दिसणार नाही, कॅमेरामध्ये दिसतंय की नाही मला नाही माहिती, पण इथून सुरुवात केलेली नाही. आणि हे असं क्रॉस करत सागाची वाडी, मग सागाच्या वाडीमधून इथवर आलेलो आहोत. तर चॅलेंजिंग आहे, मॉडरेट आहे, इझी नाही बोलू शकत, डेफिनेटली नाहीच. इझी ट्रेक नाही आहे, कारण मी बघितले ते खूप चॅलेंजिंग आहे. तुम्हाला हॉल्ट घ्यावं लागेल, एक थोड्या डिस्टन्सवरती हॉल्ट घेतला तरच चांगलं होईल, नाही तर खूप थकवा जाणवतो. स्टीफ पार्ट आहे. सागाच्या वाडीच्या पुढे जो पार्ट आहे हा बघू शकतात, ह्याच्यामुळे खूप थकवा जाणवतो आपल्याला. तर प्रयत्न असाच आहे की आता 40 to 45 मिनिट्समध्ये आपण हा कंप्लीट करू. पाऊस येतोय जातोय, त्याच्यामुळे थोडं अजून थकवा जाणवतो. म्हणजे ऊन आहे पाऊस आहे. जर कंटिन्यूस पाऊस असता तर खरोखर एवढा थकवा जाणवला नसता आणि बऱ्यापैकी ट्रेक आपला कंप्लीट झाला असता. पण पाऊस येतोय जातोय आणि खूप कमी पडतोय, त्याच्यामुळे आपल्याला थकवा जाणवतोय, डिहायड्रेशन होते. त्याच्यामुळे तर पाण्याचा इंटेक वाढला आणि त्याच्यामुळे थोडा आरामही करतो आपण, हळूहळू जातोय. ब्रेक घेत चाललो आहे मी, कारण माझ्यासोबत जे दुसरे ट्रेकर्स आहेत त्यांना
थकायला होतं. काही बिगनर्स आहेत तर त्यांच्यासाठी टफ जात आहे, थोडं चॅलेंजिंग जात आहे. त्यांचे जे बॅग्स वगैरे आहेत ते दुसरे कॅरी करतात. तर तुम्ही येत असाल तर रिक्वेस्ट आहे की बॅगेमध्ये जास्त वजन आणू नका, जास्त वजन कॅरी करू नका बॅगेमध्ये. ते तुम्हालाच हेल्पफुल असेल. बिगिनरसाठी खूप चॅलेंजिंग आहे. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की बिगिनरसाठी चॅलेंजिंग आहे खूप. आणि तुम्हाला 2-3 लिटर सॅटर्डे संडे येतात तर 2-3 लिटर वॉटर इनटेक होणारच. 2 लिटर तर होणारच मिनिमम आरामशीर. आणि एक स्नॅक्स पण कॅरी करा, हेल्पफुल खूप ठरेल तुमच्यासाठी. तर चला सुरुवात करूया आपल्या ट्रेकची. वातावरण सुंदर झालं आजचं. आता वातावरण बऱ्यापैकी खूप सुंदर झालं. आपण वरती जाऊन अजून एक्सप्लोअर करणार आहोत. तर मला सांगण्यात असं आलं आहे गावकऱ्यांनी की एकदा तुम्ही वरती पोचलात की जो काही थकवा असेल तो निघून जाईल. तर बघूया. आणि मी डायरेक्ट आता हा जो पार्ट आहे, स्टीफ पार्ट आहे, तो कव्हरअप करणार आहे. हा थोडं रिस्की पार्ट आहे मित्रांनो. पठार तिथेच आहे, दिसतं आपल्याला वरती. पण ही जी पाऊलवाट आहे ती खूप छोटी आहे, बारीक आहे, बघू शकता तुम्ही. आणि पावसामुळे स्लिपरी पण झाले. तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर फायनली मित्रांनो 3 ते 3.5 तासाच्या नंतर गारबेट प्लॅटूला आपण पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकतात पूर्ण प्लॅटू आहे आणि तिथे आपण जाणार आहोत. इथे आराम केला त्यानंतर तो आहे गारबेट पॉईंट. तर गारबेट प्लॅटूला आपलं स्नॅक्स आलेलं आहे. भूक लागलेली खूप. तुम्ही बघू शकतात माझ्या मागेच दुकान आहे, ते चालू होतं आज. तर ते मंडे टू संडे म्हणजे डेली चालू असतं बिकॉज ऑफ मान्सून. गावातलेच आहेत तर एक्सपेक्टेड नव्हतं दुकान चालू असेल, पण ते होतं. तर तिथे मी मॅगी आणि लिंबू सरबत पियालेलो आहे. थोडी एनर्जी आली आपली. आणि आता परत आपल्याला गारबेट प्लॅटूवरनं पॉईंटला पोचायचं आहे. बघू शकतात पॉईंट माझ्या मागे आहे. इथून त्यांनाच विचारलं आहे मी किती वेळ जाईल, तर साधारण ते बोलत आहेत 1 ते 1.5 तास लागणार आहे. थकलो तर खूप आहे. पावसाने एक्सपेक्टेशन्स पूर्ण नाही केलेत. पण हवा थंड आहे, थंडगार वारं सुटलं आहे, त्याच्यामुळे थोडं थकवा दूर होत आहे. आपला प्रवास आता हळू असेल, ट्रॅक जो असेल प्लॅटू आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तेवढी एनर्जी आपली नाही ड्रेन होणार आहे. पण तरी थोडा थकवा अजून आहे. 3-3.5 तासाच्या नंतर फायनली पोचलो आपण. मजा येते, चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं. खर्च जास्त नाही होणार इथे पोचण्यासाठी. तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही गारबेट प्लॅटूला येण्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन्स असे आहेत की तुम्ही भिवपुरीला उतरून तिथून ट्रेक करत येऊ शकतात. 8 ते 10 किलोमीटर ट्रेक आहे, पण टफ आहे. दुसरा ऑप्शन असं आहे तुम्ही नेरळला उतरल्याच्या नंतर टॅक्सी पकडून माथेरानवरून तुम्ही हा ट्रेक करू शकतात गारबेट पॉईंट.
हा पॉईंट दिसतो हा बघा, मागेच आहे माझ्या. हा पॉईंट आणि प्लॅटू दोन्ही एक्सप्लोअर करू शकतात आणि उतरताना इथून जाऊ शकतात बाय भिवपुरी. पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे तिकडे. तिथे पोचायचं आहे. आपण प्लॅटू कव्हरअप केलेला आहे पण मगाचपासून पाऊस पडत नव्हता. आता जोराचा पाऊस सुरू झाला आहे. आपल्यासाठी चॅलेंज आहे की आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. रस्ता दिसतो आपल्याला, रस्ता आहे पण पावसाचा जोर वाढल्यामुळे थोडंसं मला डाऊटफुल वाटतं आहे. आपण रस्ता बघत चाललो आहे. जर नसेल तर नाही जाणार, परत खाली उतरू. पण आहे क्लिअरली रस्ता दिसतोय बघा. स्टीफ आहे हे बघा, रस्ता स्टीफ आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. रस्ता असा आहे, क्लिअरली दिसतो. हे प्लॅटू सह्याद्री हा गारबेट पॉईंट. एकदा वरती पोचलो आपण की मग कंटिन्यू करूया व्हिडिओ. आधी गरजेचं आहे मला वरती पोचणं लवकरात लवकर, कारण पावसाचा जोर वाढत चालला आहे. तर आपण पोचलेलो आहोत गारबेट पॉईंटला. बघू शकतात तुम्ही लोक. इकडे येण्यासाठी ट्रॅक थोडा डिफिकल्ट आहे, एकदम स्टीप आहे. तर बिगनर्ससाठी तर रिस्की आहे. ज्यांनी ट्रेक नाही केले त्यांना अनुभव नाही आहे ट्रेकिंगचा, त्यांनी अजिबात करू नये. आणि आपण आता उभं आहोत पॉईंटवरती, गारबेट पॉईंट. मस्त धमाल, मजा आली. आता आपण चाललो आहे माथेरानला स्टे करणार आहोत. तिकडे पण काही स्पॉट्स आहेत, ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत. हा आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आजचा. मजा आली आहे, जास्त खर्च नाही झाला आहे. मॅगी, पाण्याची बॉटल 30 रुपये, 50, 80 रुपये आणि 25 रुपीज तिकीटचे सिंगल तिकीट होती. तर 105 अराऊंड 150च्या आतमध्ये आपण गारबेट प्लॅटू आणि गारबेट पॉईंट कव्हरअप केलेला आहे. आता आपण ट्राय करणार आहोत माथेरान एक्सप्लोअर करायला, पण हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. अशाच खूप साऱ्या व्हिडिओसाठी फॉलो करा ट्रेक ट्रॅव्हल कॅमेरा ॲक्शन. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग, कीप ट्रॅव्हलिंग, कीप शायनिंग अँड कीप ग्रोईंग. थँक्यू.